नमस्कार. स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण करत असताना काही टॉपिक्स असे असतात जे लहान दिसतात पण मार्क हमखास मिळवून देतात. आज आपण अशाच भावनांनी भरलेल्या शब्दांबद्दल बोलणार आहोत, केवल प्रयोगी अव्यये. चला तर परीक्षेमधला हा महत्वाचा घटक एकदम सोपा करून समजून घेऊया. ओके, तर सुरुवातच करूया एका इंटरेस्टिंग प्रश्नाने, जो परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला जातो. असा कोणता शब्द आहे जो वाक्याचा भाग नसतो पण तरीही खूप महत्वाचा असतो? याचं उत्तर जर आपल्याला मिळालं ना, तर समजा अर्धा टॉपिक आपला इथेच पक्का झाला. तर हे शब्द म्हणजे काय आहेत माहितीये? दुसरं तिसरं काही नाही. आपल्या मनात ज्या अचानक भावना येतात ना, जसं की आनंद, दुःख किंवा आश्चर्य, त्याचाच हा एक उद्रेक असतो. आणि या भावनांना व्याकरणात एक स्पेशल जागा दिली आहे. याची व्याख्या एकदम सरळ आहे. हे असे शब्द आहेत जे आपल्या मनातील भावनांचा एक प्रकारे स्फोट असतात आणि हे वाक्याच्या कोणत्याही नियमात बसत नाहीत. ते एकदम स्वतंत्रपणे येतात. ते फक्त भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात, म्हणून तर त्यांना केवल प्रयोगी असं म्हणतात, म्हणजे केवळ वापरासाठी आलेले शब्द. आता हे 4 नियम या शब्दांचं सगळं कॅरेक्टर सांगतात आणि परीक्षेसाठी तर हे सुपर इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शब्द वाक्याचे पाहुणे कलाकार आहेत. ते येतात, आपली भावना व्यक्त करतात आणि निघून जातात. वाक्याच्या मुख्य हिरो-हिरोईनशी म्हणजे कर्ता-कर्मपदाशी त्यांचं काही देणं-घेणं नसतं. चला, आता वळूया या टॉपिकच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. बघूया की या भावनांचे एकूण 9 प्रकार कोणते आहेत, ज्यावर परीक्षेत डायरेक्ट प्रश्न विचारले जातात. ही स्लाइड म्हणजे समजा जोड्या जुळवा या प्रश्नासाठी तुमची रेडीमेड उत्तरपत्रिकाच आहे. हा तक्ता पाठ करणं म्हणजे हक्काचे गुण मिळवणं. एक क्षण थांबा आणि हे नीट बघून घ्या. हर्षदर्शक, शोकदर्शक, आश्चर्यदर्शक, त्यांचे शब्द कोणते आहेत हे पाठच असायला हवं. ओके, आत्तापर्यंत आपण बेसिक नियम पाहिले, पण आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवतील. हे असे काही खास प्रकार आहेत जे नेहमीच्या नियमांना फॉलो करत नाहीत. आता पहिला स्पेशल प्रकार आहे व्यर्थ उद्गारवाची अव्यय. नावावरून वाटेल की हे व्यर्थ आहेत, म्हणजे युजलेस, पण तसं नाहीये. हे शब्द वाक्याच्या मध्ये येतात, त्यांचा स्वतःचा असा काही अर्थ नसतो, पण ते वाक्याला एक प्रकारचा जोर, एक स्टाईल देतात. हे उदाहरण बघा, किती मस्त आहे. काल मुलांनी गडबड केली, हे एक साधं वाक्य आहे. पण जेव्हा आपण म्हणतो काल म्हणे मुलांनी गडबड केली, तेव्हा त्या म्हणेमुळे बोलण्याला एक वेगळा टोन येतो. तसंच पण मन बेटे स्वस्थ राहीना, इथे बेटे शब्दामुळे त्या वाक्याला एक जोर येतो. परीक्षक नेमके हेच शब्द उचलतात. आता दुसरा स्पेशल प्रकार, पादपूर्णार्थक अव्यय. हे म्हणजे काय, तर काही लोकांना बोलताना काही शब्द सारखे सारखे वापरायची सवय असते, नाही का? जसे की बरं का. या अशा सवयीच्या शब्दांनाच व्याकरणात पादपूर्णार्थक किंवा सोप्या भाषेत पालुपदे म्हणतात. हे बघा, तो काल घरी आला होता बरं का. हे बरं का आपण सहज बोलून जातो, ती फक्त एक सवय असते. पण परीक्षेमध्ये याला एक खास व्याकरणीय नाव आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कॉन्टेक्स्ट म्हणजेच संदर्भ. एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये पूर्णपणे वेगळी भावना दाखवू शकतो आणि परीक्षक नेमका इथेच आपल्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बघायचं असतं की आपण फक्त नियम पाठ केलेत की आपल्याला भाषा खरंच कळते. आता हा प्रश्नच बघा ना, वा हा एक शब्द, पण तो 3 वेगवेगळ्या भावना कशा काय व्यक्त करू शकतो? चला पुढच्या काही उदाहरणांमधून हेच समजून घेऊया की शब्दाचा प्रकार हा पूर्णपणे वाक्यावर कसा अवलंबून असतो. वा, काय सुंदर दृश्य आहे. इथे वा म्हणताना मनात कुठली भावना आहे? अर्थातच आनंदाची. खूप छान काहीतरी बघितल्यावर जे वाटतं ते, म्हणून इथे तो झाला हर्षदर्शक. आता दुसरं वाक्य बघा, वा, छान निबंध लिहिला. इथे तोच वा शब्द कौतुक करण्यासाठी वापरलाय, कोणाला तरी शाब्बासकी देण्यासाठी. म्हणजे इथे त्याचा प्रकार बदलला, तो झाला प्रशंसादर्शक. आणि आता तिसरं वाक्य, वा, मी कसे कबूल करीन. इथे काय वाटतं? आनंद आहे, प्रशंसा आहे? नाही, इथे आहे विरोध, एक प्रकारचा उपहास आहे. म्हणजे बघा, एकच शब्द पण संदर्भ बदलला की त्याचा प्रकार पूर्णपणे बदलला. ओके, तर आता आपण आलो आहोत या विश्लेषणाच्या सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे, परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली. मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या की एक पॅटर्न दिसतो. सगळ्यात जास्त प्रश्न येतात जोड्या जुळवावर, आणि त्यातही पहिले 4 प्रकार, हर्ष, शोक, आश्चर्य आणि प्रशंसा, हे त्यांचे फेवरेट आहेत. आणि हो, एक ट्रिक लक्षात ठेवा, वाक्यात बापडा, म्हणे किंवा बेटे दिसलं की डोळे झाकून उत्तर लिहायचं व्यर्थ उद्गारवाची अव्यय. चला, तर ही आहे तुमची फायनल स्टडी चेकलिस्ट.
परीक्षेला जाण्याआधी हे 4 मुद्दे पक्के आहेत की नाही हे तपासून घ्या. 9 प्रकार आणि त्यांचे शब्दपाठ करा. म्हणे बेटे ओळखायला शिका. व्यर्थ आणि पादपूर्णार्थक मधला फरक नीट समजून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाह, छे सारख्या शब्दांचा संदर्भानुसार सराव करा. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. व्याकरण म्हणजे फक्त नियमांची एक जंत्री आहे की भाषेच्या आत दडलेल्या भावनांना समजून घेण्याची एक पद्धत आहे? केवळ प्रयोगी अव्यय आपल्याला हेच तर सांगतात की भाषा किती जिवंत असते, किती भावनांनी भरलेली असते.